जय शिवराय मित्रांनो. मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय बहिर्जी नाईक ही डॉक्टर राज जाधव लिखित कादंबरी बहिर्जी नाईक भाग 5. भावभावनांचे किती हलकल्लोळ होते त्या एका क्षणात. सुख आणि दुःख इतक्या बेमालूमपणे असे कधीच एकत्र नांदले नसावेत. माझ्यासाठी या जगात अवतरल्यामुळे आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण होता की त्याच वेळी माझा बा माझे छत्र जन्मताच निघून गेले म्हणून अतीव दुःखाचा क्षण होता हे कोणाला तरी सांगता आले असते का? माझ्या आईला ज्या क्षणी आई पण लाभले त्याच क्षणी ती विधवा झाली होती. त्या क्षणात तिने कुठल्या भावनेचा आधार घ्यायचा होता? माझ्या आजीला नवसाने नातू झाला होता आणि त्याच क्षणी तिचा पोटचा गोळा विधात्याने हिसकावून नेला होता. त्या एकाच क्षणात माझा बाप झाला आणि मी अनाथ झालो होतो. पुढे आयुष्यभर झालेली माझी विवंचना मी कुठल्या शब्दात मांडू ते मला कळत नाही आणि तसाही मी कोणी शब्द सम्राट लेखक नाही. मी त्यावेळी तरी नियतीच्या हातातील बाहुलेच होतो. आयुष्याचा दोर सोडून मृत्यूचा झोका घेतलेल्या बाच्या पोटी मला विधात्याने जन्म दिला होता. याला नियती म्हणावी की माझे पूर्वजन्मीचे पाप ते मला शेवटपर्यंत कळले नाही, आजही कळत नाही. तिथे उभ्या असलेल्या कोणालाच ते कळले नव्हते, म्हणूनच सर्वजण स्तब्ध होते. अचानक भयंकर वादळ उठले. वारा जोरजोरात वाहू लागला. वाऱ्याच्या शिरजोर ताकदीपुढे पेटत्या मशालींनी माना टाकल्या. तेवढीच संधी साधून अंधाराने आपले पंख पसरले. त्यामुळे कोणी कोणाला पाहू शकत नव्हते. माझ्या बाला न्यायला आलेला यमसुद्धा लाजला असावा. जे काम त्याला करायचे होते ते इतके निष्ठुर होते की त्याला माझ्या आईच्या डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत झाली नसावी आणि म्हणून त्याने अंधाराचा आधार घेतला होता. त्या अंधारात बाच्या तोंडून खंडोजी असा शेवटचा अस्फुट उद्गार बाहेर पडला. थोडा वेळ सगळीकडे भयान शांतता पसरली. वाहणाऱ्या वाऱ्याचा सू आवाज तेवढा आपल्या अस्तित्वाची खूणगाठ पटवू पाहत होता. त्यानंतर अचानक आई, आजी, आत्या आणि जमलेल्या बाई बापड्यांनी एका पाठोपाठ टाहो फोडला. अंधाराला सुद्धा धडकी भरली असेल त्याने वाऱ्याचा हात धरला होता. वाहता वारा तिथे उठणारा टाहो तो आपल्या बरोबर वाहून घेऊन जाऊ लागला. जमलेल्या सर्वांचे हुंदके त्या अंधारात हवेबरोबर पसरू लागले. मध्यरात्रीच्या त्या भयान काळ्याकुट्ट अंधारात एक जीव आपली यात्रा संपवून निघाला होता आणि त्याच्याच पोटी निपजलेला दुसरा जीव आपली जीवन यात्रा सुरू करणार होता. ज्याच्या जन्माची कहाणी इतकी दुःखद असेल त्याला त्याच्या उर्वरित आयुष्यात काय सुख मिळणार होते? जन्मताच पोसणारा बा निघून गेला होता. त्या असहनीय दुःखात आजीने अंथरूण धरले. ती पुन्हा उठलीच नाही. प्रसूतीच्या वेळी आईला झालेला त्रास आणि प्रसूतीनंतर तिच्यावर कोसळलेले आभाळ यामुळे आई इतकी कृश झाली होती की तिच्याने काहीच काम होत नव्हते. पोटापाण्यासाठी काहीतरी काम केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही हे जाणून असलेली आई तशा अवस्थेत सुद्धा मला घरीच टाकून कामाला जात होती. लेकरांना कामावर घेऊन आले की बाईचे लक्ष कामात लागत नाही म्हणून मालक एकतर कामाला या नाहीतर घरीच लेकरं सांभाळीत बसा असे सांगून हाकलून देत होता. घरी मी आजारी आजीच्या बाजूला दिवसभर पडून असायचो. भूक लागली की दिवस दिवस रडत राहायचो. आजीच्या बाजूला आई मला देण्यासाठी काहीतरी ठेवत असायची. ते दूध नक्कीच नव्हते. हाताशा येणाऱ्या वस्तूमुळे मी शांत झालो तर ठीक होते, नाहीतर उठून माझी इच्छा पुरवण्यासाठी आजी असमर्थ असायची. मला रडू देण्यापलीकडे, कधी कर्माला तर कधी रडणाऱ्या मला शिव्या देण्यापलीकडे ती काहीच करू शकत नव्हती. कारण ती बिचारी स्वतःचे विधी करायला सुद्धा उठू शकत नव्हती. ती मला काय सांभाळणार होती? आईच्या दुधाचा थेंब सुद्धा कधी ओठाला लागला नाही. पहिल्याच दिवशी रक्त आटवणारे दुःख सोसलेल्या माझ्या आईला दूध तरी कुठून येणार?
आई मला सोडून कामावर गेली की मी दिवस दिवस रडत राहायचो. उपाशी असायचो, एकाच ठिकाणी पडून असायचो. पुढे पुढे तर मला त्याचीच सवय झाली. मी दिवसभर उपाशी राहून एकाच जागी पडून राहायचो, तरीही रडत नसायचो. माझी भूक जणू मेली होती. रडायला येत नव्हते. नियती जणू मला भविष्यासाठी तयार करीत होती. मोठा होऊन जेव्हा मी कडेवर बसायला लागलो, तेव्हा आई मला कामावर सोबत घेऊन जाऊ लागली. जोंधळे पाटलाचे शेत राखता राखता माझा बा मेला होता. आमचा परिवार उघड्यावर पडला होता. त्या बदल्यात पाटलाकडून कसलाही इनाम तर मिळालाच नाही. पण आई कामावर गेली की पाटील वरचेवर, तुझ्या नवऱ्याच्या कुस्ती आणि मस्तीपायी माझ्या शेताचे किती नुकसान झाले माहीत आहे का, असे कुत्सिकपणे बोलून दाखवत असायचा. आई कधी त्याच्या शेतात काम करीत होती, तर कधी त्याच्या घरचे काम करत होती. त्या बदल्यात त्याच्याकडून 4 दाणे घरात येऊन घेऊन येत होती. त्यावर आमच्या अर्धे काचे पोट भरत होते आणि जोंधळे पाटलाच्या शेतात काम करण्यासाठीच जणू आम्ही जिवंत राहत होतो. माझ्या जन्माच्या 3-4 वर्षानंतर भयंकर दुष्काळ पडला होता. पुढचे 3-4 वर्ष पावसाने धरणीची गाठभेट घेतलीच नाही. त्या वियोगाने धरणीमाय दुःखी आणि उजाड झाली. आमच्यासारख्या तिच्या लेकरांकडे सुद्धा तिने पाठ फिरवली. आम्ही लोक अन्नाच्या आणि कामाच्या शोधात गाव सोडून जाऊ लागले आणि वणवण फिरून पुन्हा गावात येऊ लागले. कारण जवळपास सगळीकडे तशीच परिस्थिती होती. सगळे गाव सोडून गेले तरी मला काहीच वाटले नाही. परंतु आमचा सर्वात मोठा आधार शिरप्या काका, सुमित्रा काकू आणि जिवाजीला सोबत घेऊन गाव सोडून निघून गेला. जिवाजी माझ्याहून 1 वर्षाने लहान होता. खऱ्या अर्थाने माझा बालमित्र होता. इतर लोक वापसही आले, परंतु शिरप्या काका काही वापस आला नाही. मी त्याची खूप वाट बघितली. आई सांगायची, त्यांना काहीतरी चांगलं काम मिळाले असेल. दुष्काळ कित्येक वर्ष चालला. जमीन करपून गेली होती. तिच्या पोटात पाण्याचा थेंब शिल्लक राहिला नव्हता. पावसाने जणू तिच्याशी फारकत घेतली होती. गोरगरीब लोकांच्या पोटाला अन्न आणि प्यायला पाणी मिळत नव्हते. ज्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी नव्हत्या त्यांना दुसऱ्याच्या शेतात आणि घरी काम उरले नव्हते. ज्यांच्याकडे जमिनी होत्या त्या जमिनी त्यांच्यासाठी ओझे झाल्या होत्या. अशा परिस्थितीत सुद्धा गावच्या काही लोकांचे धान्याचे कोठार भरून वाहत होते. त्यांच्या जीवाला कुठलीच तोशिष लागली नव्हती. त्या दुष्काळी परिस्थितीत हे लोक आपल्यावर उपकार करतील असा सर्वांचा समज अगदी काही वेळेतच खोटा ठरला. आयुष्यभर गुलाम म्हणून राहणार असाल तर आम्ही तुम्हाला रोजची 1 भाकरी देऊ, त्या बदल्यात सांगाल ते काम करावे लागेल. या अटीवर आमच्यासारख्या लोकांच्या जीवाला 1-2 दिवसाला शिळी भाकर मिळू लागली. बदल्यात प्रचंड काम करावे लागत होते. कधी शिव्या तर कधी चापकाचे फटके खावे लागत होते आणि अनाभाकेने आयुष्यभराची गुलामी स्वीकारावी लागत होती ते वेगळेच. ज्यांच्याकडे थोड्या थोडक्या जमिनी होत्या त्या लोकांनी पाटील, कुलकर्णी यांना आपल्या जमिनी एकतर विकल्या किंवा गहाण ठेवल्या आणि आपल्या जमिनीत मजूर म्हणून काम करू लागले. मी कित्येक वेळा आईला बोलायचो, शिरप्या काकासारखं आपण पण जाऊ की कुठंतरी कामाला. तेव्हा आई काहीच बोलत नसे. ती फक्त बिछाण्यावर पडलेल्या आजीकडे बघून बोलायची, वय बाजूला मला काम आहे. मुळात शिरप्या काकाने आईला सोबत येण्यासाठी विचारले सुद्धा होते, परंतु म्हाताऱ्या आजीला टाकून आम्हाला कुठेच जाता येणार नव्हते. आमचा असा संवाद झाला की आजीच्या डोळ्यात पाणी यायचे. मला सुरुवातीला त्याचा अर्थ कळत नव्हता. पुढे पुढे मला समजू लागले. माने आजी आईला झालेला भार डोळ्यातून काढण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हती. फटकळ आणि अंमळ जास्त बोलणारी आजी तर पुढे कितीतरी दिवस तोंडातून शब्द सुद्धा काढत नसायचे. आई किंवा मी तिच्या तोंडात कोरडी भाकर घालायला गेलो की ती आपला हात कसा बसा उचलून माझ्या डोक्यावर फिरवायची, आईच्या पाठीवरून फिरवायची आणि डोळ्यावाटे आपल्या घुसमट्टीला वाट मोकळी करून द्यायची. अशा प्रसंगी आई सुद्धा तिच्या बाजूला बसून तिला भाकर खाऊ घालताना तिचे न दुखणारे पाय चेपताना हमसून हमसून रडायची. तिला माहीत होते आजीचा काहीही दोष नाही, दोष आपल्या कर्माचा आहे. कधी कधी
त्या दोघी बाच्या आठवण काढून रडत, तर कधी मला मिठीत पकडून रडत. त्यांना भूतकाळही रडवत होता आणि वर्तमान सुद्धा. तर कधी मिठीत घेतलेल्या भविष्यकाळाच्या काळजीनं त्या रडत होत्या. मला जेव्हा थोडे थोडे समजू लागले तेव्हा मी उगीच स्वतःशी बोलायचो, आई आणि आजीला कधी रडवायचे नाही. त्यांना जे पाहिजे ते आणून द्यायचे, काही कमी पडू द्यायचे नाही. परंतु हे सर्व कसे करायचे ह्याचे उत्तर काही मला त्या वयात मिळत नव्हते. मी 4-5 वर्षांचा असेल. आई जोंधळे पाटलाकडे कामासाठी गेली होती. दिवसभर आजीसोबत मी बसून राहायचो. आमच्या वस्तीवर सर्व लोक काही ना काही कामासाठी बाहेर गेलेले असत. दिवसभर संपूर्ण वस्तीवर मी आणि आजी दोघेच असायचो. त्या दिवशी मी आजी शेजारी बसलो होतो. आजी मला बाच्या आठवणी सांगत होती. मी तिच्या गोष्टी मन लावून ऐकत होतो. आजीचा पिकलेला आवाज मला बाच्या जीवनात वापस घेऊन जात होता. मी मिटल्या डोळ्यांनी तिच्या बाजूला पडून ती सांगत असलेली कहाणी मन लावून ऐकत होतो. अचानक आजी जीवाच्या आकांताने ओरडली. माझे डोळे उघडले. मी काय झाले म्हणून इकडे तिकडे पाहू लागलो. समोरचे दृश्य बघून माझ्या अंगाचा थरकाप उडाला. एक लांडगा आजीचा पाय पकडून तिला ओढत होता. ओढून घेऊन चाललेल्या आजीला मी पकडण्याचा प्रयत्न केला. तो गुरगुरत आजीला फरफटत नेऊ लागला. आजी वाचवा वाचवा म्हणून ओरडू लागली. हातातल्या काठीनं लांडग्याच्या डोक्यावर मारू लागली. परंतु तिच्या हातात तेवढा जीव नव्हता. तिच्या हातून काठी पडली. मी जीवाच्या आकांताने रडत होतो. आजूबाजूला माझा आणि आजीचा आवाज ऐकायला सुद्धा कोणी नव्हते. काहीतरी करायचे म्हणून मी आजीची पडलेली काठी उचलून लांडग्याला मारू लागलो. 5 वर्षाचा मी. माझ्या माराने त्याला काय होणार होते. लांडगा आजीचा पकडलेला पाय सोडायला तयार नव्हता. कितीतरी वेळ आमचे हे भांडण सुरू होते. आजीचा ओरडून ओरडून घसा बसला होता आणि माझा रडून रडून. तरीही आजी आणि मी प्रयत्न करणे सोडत नव्हतो. मी माझ्या डोक्यात काठी मारली की तो लांडगा आपले बिभत्स डोळे माझ्यावर वटारीत होता, गुरगुरत होता. खंडू पळ. आजी मध्येच माझ्याकडे बघून ओरडत होती. तिला माहीत होते लांडग्याने तिचा पाय सोडून माझ्यावर चार केली तर काय होऊ शकते. अचानक कोणीतरी फेकलेला दगड लांडग्याच्या बाजूला येऊन पडलेला मला दिसला. त्याच्या पाठोपाठ काही आवाज आले आणि पाठोपाठ 3-4 लोक आमच्याकडे धावून येताना दिसले. त्यांच्या हातात काठ्या कुऱ्हाडी होत्या. ते आमच्या वस्तीवरील लोक होते. माझ्या बाचे मित्र जालिंदर सखा काकाचा भाऊ होता. त्यांना बघून आमचा जीव भांड्यात पडला. लांडगा घाबरला. लोक धावत जवळ येत आहेत हे बघून त्याने आजीचा पाय सोडला. कधी कधी माझ्याकडे कधी आजीकडे बघून तो लांडगा आपला जीव वाचून पळू लागला. त्या वयात ही कोण ताकद आणि काय भावना माझ्या मनात आली ते मला आठवत नाही. परंतु मी पळून जाणाऱ्या लांडग्याच्या मागे पळत होतो. त्याला पकडून मारावे असे मला वाटत होते. माझ्यासोबत जालिंदर आणि त्याच्या सोबत्यांनी लांडग्याचा पिच्छा केला. लांडगा जंगलात पसार झाला. आजीच्या पोटलीचा लचका तुटला होता. भरमसाठ रक्त वाहत होते. आजी मूर्छित पडली होती. आधीच अंगाने कृश. आजी बेशुद्ध पडली. ती संध्याकाळी शुद्धीवर आली. वस्तीवरचे लोक जमा झाले. त्यांनी तिच्या जखमेवर कुठले तरी झाडपाले बांधले. संध्याकाळी आई घरी आली. घडला प्रकार ऐकून आणि आजीची अवस्था बघून धाय मोकळून रडू लागली. तिने मला पोटाशी कवटाळले. माझ्या तोंडाकडे बघून ती रडू लागली. आजीच्या जागी त्यांनी मला पकडले असते आणि मला काही झाले असते तर ती जगूच शकली नसती. ती जिवंत होती तरी कोणासाठी? फक्त माझ्यासाठी.